नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने हिवाळा विशेष अळीवाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अळीव हे सत्वाने उष्ण असल्यामुळे शक्यतो हिवाळ्यामध्ये याची खीर पिल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणी लहान मुलं असतील तर त्यांची वाढ होण्यासाठी किंवा घरात एखादी बाळंतीण बाई असेल तर तिचं दूध वाढण्यासाठी सुद्धा अळीव खूप उपयुक्त आहे। चला तर मग याची रेसिपी बघूयात। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इतके अळीव घेतले आहे। हे अळीव स्वच्छ निवडून घ्यायचे आहे। बऱ्याचदा यामध्ये बारीक कचरा असण्याची शक्यता असते। आता एका बाउलमध्ये हे काढायचे आणि यामध्ये पाव कप इतकं रूम टेम्परेचरचं पाणी टाकायचं आहे। अळीव भिजवताना खूप जास्त पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे, पाव कप पुरेसं होतं। किंवा तुम्ही दुधामध्ये सुद्धा हे अळीव भिजवून घेऊ शकतात। 2 तासासाठी आता आपण हे झाकण ठेवून असेच भिजवत ठेवूयात। हवं तर तुम्हाला सकाळी याची खीर बनवायची असेल ना तर तुम्ही रात्रीच दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये हे भिजवून ठेवले तरीही चालेल। आता हे अळीव बघा मस्त भिजलेले आहे आणि असे टम्म फुगलेले आहे। आता आपण याची खीर तयार करणार आहोत। तर खीरेसाठी मी कढईमध्ये ना 3 कप म्हणजेच पाऊण लिटर इतकं दूध घेतलं आहे। तर मी इथे म्हशीचं दूध घेतलं आहे, तुम्ही हवं तर गाईचं दूध सुद्धा घेऊ शकतात। आता हे दूध कोमट असतानाच आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेले अळीव टाकायचे आहे। त्याने ना गिठोळ्या कमी होतात। उकळत्या दुधामध्ये जर तुम्ही अळीव टाकले ना तर त्याच्या खूप गिठोळ्या होतात। तर ह्या आता व्यवस्थित अळीव आपल्याला कोमट दुधामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आता ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता दूध व्यवस्थित गरम झाल्यासारखं दिसलं की यामध्ये मी 7-8 केसरच्या काड्या टाकल्या आहे। केसर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर लहान मुलांची वाढ होते यामुळे चांगली, त्याचबरोबर त्यांची उंची वाढण्यास सुद्धा अळीव खूप उपयुक्त आहे। पाव चमचा इतकं मी साजूक तूप यामध्ये ॲड केलेलं आहे। घरामध्ये कोणी बाळंतीण बाई असेल तर तिला आवर्जून ही अळीवाची खीर आठवड्यातून 2-3 वेळेस दिली तर तिला त्यापासून नक्कीच चांगला फायदा होईल आणि तिचं दूध वाढण्यास सुद्धा मदत होत असते। केस गळतीचा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या आहारामध्ये सुद्धा तुम्ही असे अळीवाची खीर हिवाळ्यामध्ये आवर्जून ठेवा, त्यामुळे शरीरातलं कॅल्शियम, लोह, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। तर आपली खीर एक 7-8 मिनिटांनी शिजल्यानंतर यामध्ये मी 4 मोठे चमचे इतकी साखर टाकली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। त्याचबरोबर काजू, बदाम आणि पिस्त्याचे 1 टेबलस्पून इतके मी काप टाकून घेतलेले आहे। एखादा यातला ड्रायफ्रूट्स नसेल तर स्किप करा किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे नसतील नुसती सुद्धा ही खीर खायला खूप छान लागते। आता ही खीर पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। जशी ही खीर शिजते हे जे अळीव आहेत ना हे असे ट्रान्सपरंट झाल्यासारखे दिसतात। तर इथे आपली ही खीर रेडी झाली आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये साधारण पाव चमचा इतके फ्रेश कुटून घेतलेले वेलदोड्याची पूड टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। जर तुम्ही इथे साखरेचा वापर करणार नसाल तर तुम्ही याऐवजी खीर थोडीशी कोमट झाली का यामध्ये आवडीनुसार गूळ टाकून सुद्धा ही खीर सर्व करू शकतात। तुम्ही सुद्धा अशी हिवाळ्यामध्ये अळीवाची खीर आवर्जून करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद।